नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज तुम्हाला सांगणार आहे की लाडकी बहीण योजनेचे जर पैसे आले नसतील तर तुम्ही काय करू शकता याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे। शासनाचा नवीन निर्णय काय नाही याबद्दलची पण सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आणि मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही या व्हिडिओला आपल्या मित्राबरोबर शेअर करा ज्यांना ही इन्फॉर्मेशन हवी आहे। मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला। आणि मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि तसल्या बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा। चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, 2024 पासून जून पासून आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना ही चालू झाली आहे। आणि मित्रांनो, आतापर्यंत खूप काही महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे खूप सारे पैसे भेटले आहेत। म्हणजे पहिला हप्ता भेटला आहे, दुसरा हप्ता भेटला आहे, तिसरा हप्ता भेटला आहे आणि जेवढे काही हप्ते त्यांना भेटले आहेत ते त्यांना आतापर्यंत भेटले आहेत। पण मित्रांनो, अशा प्रकारे ही योजना चालू आहे। पण मित्रांनो, अशी काही महिला आहेत ज्यांना आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे एकही रुपया भेटला नाही, तर त्या महिलांनी काय करायला पाहिजे। तर मित्रांनो, जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला काय करायला पाहिजे याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन आज या व्हिडिओ देणार आहे। त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे। कारण मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या जून महिन्यापासून ही योजना चालू आहे। म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे। मित्रांनो, ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा फॉर्म भरला आहे त्या सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचे सर्व काही हप्ते भेटलेले आहेत। पण मित्रांनो, अशा काही महिला आहेत ज्या महिलांनी लाडकी बहिणीचा फॉर्म भरला आहे पण त्यांना आतापर्यंत एकही रुपया भेटला नाही। तर मित्रांनो, त्या महिलांनी काय करायला पाहिजे, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। याबद्दल तुम्हाला सर्व माहिती देणार आहे। त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला आपल्या मित्राबरोबर शेअर करा। तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, जर का तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे पण तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत तर तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता आणि चेक केल्यानंतर तुम्ही काय करू शकता। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर जर का तुम्ही हा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुमचं आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर बँकेशी लिंक आहे का नाही हे तुम्ही चेक करून घ्या। कारण मित्रांनो, जर का तुमचं आधार कार्ड, मोबाईल नंबर जर बँकेशी लिंक असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटतील, अन्यथा तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। हो मित्रांनो, शासनाच्या निर्णयानुसार जर का तुमचं आधार कार्ड, मोबाईल नंबर जर तुमच्या बँकेशी लिंक असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सर्व पैसे भेटतील, नाहीतर मित्रांनो तुम्हाला एक पण रुपया भेटणार नाही असे मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे। त्यामुळं तुम्हाला काम करावं लागेल ते म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचं मोबाईल नंबर आणि तुमचा आधार कार्ड नंबर जर बँकेशी लिंक असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सर्व पैसे भेटतील। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये असे खूप काही महिला आहेत ज्यांनी फॉर्म भरला आहे पण त्यांना आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटले नाहीत। त्यामुळं तुम्हाला मी अजून एकदा सांगतो, जर का तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटले नसतील तर तुम्ही काय करू शकता। मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर हे बँकेशी लिंक करावं लागेल। तर मित्रांनो, जर हे दोन तुम्ही काम केलं असेल तर तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे येतील, अन्यथा मित्रांनो तुम्हाला पैसे जमा होणार नाहीत। दुसरी गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, ती म्हणजे मित्रांनो तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर अपडेट करायला पाहिजे। जर का तुमचं आधार कार्ड जर अपडेट केलं नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार नाही। त्यामुळे मित्रांनो तुम्ही हे सर्व गोष्टी करायला पाहिजे। अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो, जर का तुम्ही हे सर्व काम केले आणि जर तुमचं KYC जर केलं नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार नाही। त्यामुळं तुम्हाला ही सर्व गोष्ट लक्षात असायला पाहिजे। म्हणजे तुम्हाला आधार कार्ड लिंक असायला पाहिजे, तुमचा मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजे आणि मित्रांनो तुम्हाला तुमच्या सर्व डॉक्युमेंटचे KYC केलं पाहिजे। कारण जर तुम्ही KYC केले नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता असतो तो तुमच्या खात्यामध्ये येणार नाही। त्यामुळे तुम्हाला ही सर्व गोष्टी करून घ्यायला पाहिजे, कारण मित्रांनो हा शासनाचा निर्णय आहे। तर मित्रांनो, ही होती आजची महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन। कशी वाटली काय नाही कमेंट करून नक्की सांगा। जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला। आणि मित्रांनो, जर का तुम्ही नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि तसल्या बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।